Hey guys, welcome back to the magical world of book words. My name is Renuka and welcome back to yet another bookish video. आणि इथून पुढे मी पूर्णपणे मराठीमध्ये बोलणार आहे. Those viewers of mine who are not into Marathi books, are not into Marathi literature, or who do not understand Marathi at all. There are other videos on my channel that are meant for you, those who love reading English. Also, there will be a lot of videos coming up very soon for you, but there is going to be an entire section on my channel dedicated completely to Marathi books, and I'll be talking in Marathi in those videos. Since I love reading Marathi literature, I love reading in my mother tongue, the literature in my mother tongue, as much as I love reading English books. So that is going to be it. And if you're not into Marathi literature, then those videos are not for you. With that being said, आता पुढे बोलूया. जेव्हा मी हा चॅनल सुरू केला तेव्हा सुरुवात मी इंग्लिशनेच केली होती आणि आत्तापर्यंत मी जेवढे बुकट्यूब व्हिडिओज बघितलेत, बाकी रिजनल लँग्वेजेसचं मला माहीत नाही, बाकी भारतीय भाषांचं मला माहीत नाही, पण मराठी पुस्तकांबद्दलचे व्हिडिओज मला मिळालेच नाही. आणि मी ठरवलं होतं की जेव्हा बुकट्यूब चॅनल सुरू करण्याची आयडिया बरेच महिन्यांपासून माझ्या डोक्यामध्ये होती, पण मी ठरवलं होतं की जेव्हा केव्हा मी ते करीन तेव्हा माझ्या चॅनलवरती माझी एक अंधुकशी कल्पना होती की माझ्या चॅनलवरती एक सेक्शन मराठी पुस्तकांसाठी डेडिकेटेड असावा, कारण मला मराठी पुस्तकं वाचायला स्वतःला प्रचंड आवडतं. माझ्या एक गोष्ट लक्षात आली की मराठी वाचक वर्ग हा खूप मोठा आहे, लहान नक्कीच नाही आहे. बरीच लोक आहेत की ज्यांना मराठीत वाचायला आवडतं. मी स्वतः इंग्लिश मीडियममध्ये शिकलेली आहे, पण तरीसुद्धा मला जेवढं इंग्लिश पुस्तकं वाचायला आवडतं तेवढंच मला मराठी पुस्तकं वाचायला सुद्धा आवडतं. असं नाही आहे की इंग्लिश मीडियममध्ये शिक्षण झालं म्हणून मातृभाषेशी संपर्क तुटला. पु ल देशपांडे हे आमचे आराध्य दैवत. तुम्ही जर का मला प्रश्न विचारलात की तुझे आवडते लेखक कोण, तर माझं म्हणजे अनावधानाने माझ्या तोंडून निघतं की पु ल देशपांडे. माझ्या पुस्तकांच्या कपाटामध्ये अख्खं सेक्शन आहे पु ल देशपांड्यांचं, आणि त्यांच्याशिवाय माझं मराठी वाचन हा भाग पूर्ण होऊ शकत नाही माझ्या आयुष्यातलं. माझं बालपण गेलं पु ल देशपांड्यांच्या लेखनाबद्दलच्या कॅसेट्स ऐकण्यामध्ये, आणि तेव्हा तेव्हा मी इतकी लहान होते, जवळजवळ 7-8-10 वर्षाची असेपर्यंत शाळेतून यायचं, हातपाय धुवायचे, कपडे बदलायचे आणि जेवणाचं ताट घेऊन टेप रेकॉर्डरच्या शेजारी बसायचं आणि मस्तपैकी म्हैस आणि असामी ऐकत जेवायचं. आणि पार्ल्याची मावशी तर मी पारायणं केली होती, त्यामुळे मला त्यांच्या पुस्तकांची गोडी लागली. मग मी त्यांची पुस्तकं वाचायला सुरुवात केली. नारायण धारप हे जे मराठी भयकथा आणि भयकादंबरी लिहिण्यासाठी खूपच फेमस आहेत, त्यांची बरीच पुस्तकं म्हणजे ही खरं तर आश्चर्याची गोष्ट आहे की त्यांचा सेक्शन पु ल देशपांड्यांच्या सेक्शनपेक्षा थोडासा मोठाच आहे. त्यांची मी भयंकर पुस्तकं वाचली, मी प्रचंड आवडीने वाचली. त्यामुळे मराठी वाचनाची गोडी मला पहिल्यापासूनच आहे. आणि घरामध्ये सुद्धा भाषेचे संस्कार, इंग्लिशबरोबरच मराठीसुद्धा, मराठी भाषेचा आग्रह हा आहेच. काय तुम्ही इंग्लिशमध्ये जरूर बोला, पण मराठी भाषेशी संपर्क तोडू नका, हे घरातले संस्कार, कारण मातृभाषेशी तुमचा संपर्क असायलाच हवा. तर मराठी आणि बुकट्यूब ह्या समीकरणाकडे परत येऊया. म्हणजे हे माझं एकंदरीत मराठी पुस्तकांशी असलेलं नातं आहे. अजूनही मराठी पुस्तकं मी रेग्युलरली वाचते. त्यामुळे आता मराठी आणि बुकट्यूब ह्या समीकरणाकडे आपण जर का परत आलो, तर माझं जे काही इंटरप्रिटेशन आहे, जेव्हा मी बुक्स वाचायला सुरुवात केली तेव्हा मी बुकट्यूब चॅनल्स बघायला सुरुवात केली, कारण मला बुक रेकमेंडेशन्स पाहिजे होते. त्याच्यामुळे मी बरेच व्हिडिओज बघितले. जेव्हा माझ्या लक्षात आलं की मला मराठी पुस्तकांबद्दल अजून काही फारसं माहिती नाही, तेव्हा मी यूट्यूबवरती जाऊन सर्च केलं, पण मला मराठी पुस्तकांबद्दल एकही व्हिडिओ आढळला नाही. तर तुम्हाला आढळला तर मला जरूर सांगा, पण मला तरी नाही दिसला. त्यामुळे मराठी वाचक वर्ग हा भयंकर वास्ट आहे, पण तरीसुद्धा असं का, असा प्रश्न मला पडला. त्याचं उत्तर शोधण्याचा मी प्रयत्न केला आणि माझ्या हाती काहीही लागलं नाही, त्यामुळे तो भाग जाऊ दे. पण नाही आहेत, म्हणजे यूट्यूबवरती मला मराठी बुकट्यूब असा काहीही भाग आढळला नाही. आता हा फक्त मराठीच्याच बाबतीत आहे का, हा प्रकार फक्त मराठीच्या बाबतीत आहे का बाकी रिजनल लँग्वेजेसच्या बाबतीत सुद्धा आहे, मला खरं तर माहिती नाही. पण तेव्हाच मी ठरवलं होतं की तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं की बुकट्यूब चॅनल सुरू करायचा. आणि तेव्हापासून माझी ही गोष्ट एक अंतुक्षी कल्पना होती माझ्या मनामध्ये की जेव्हा मी माझा बुकट्यूब चॅनल सुरू करीन तेव्हा माझ्या चॅनलवरती एक सेक्शन मराठीसाठी ठेवावं.
जर का चांगला रिस्पॉन्स मिळाला तर एखादा दुसरा चॅनलसुद्धा उघडीन, पण तो विचार अद्याप तरी नाही. त्यामुळे ह्याच चॅनलवरती तो असणार आहे. आणि झालं काय मी तुम्हाला सांगते. आता मला त्याचं नाव घेतलंच पाहिजे. जेव्हा मी बुकट्यूब चॅनल सुरू केलं आणि व्हॉट्सॲप स्टेटसला टाकलं, तेव्हा मला बऱ्याच लोकांचे मेसेजेस आले, ऑल द बेस्ट, खूप छान, खूप खूप शुभेच्छा. माझा एक आतेभाऊ आहे मिहीर दादा, जो ठाण्याला असतो. तर त्याचा मला मेसेज आला की तू बुकट्यूब चॅनल सुरू केलास सहीच, पण माझा एक प्रश्न आहे, तू मराठी पुस्तकांची सुद्धा ह्याच्यावरती माहिती देणार आहेस का? म्हणजे एक थोडंसं काय म्हणतात, कम्प्लिशन सॉर्ट ऑफ वाटेल. तेव्हा माझ्या डोक्यामध्ये ट्यूब पेटली की जर का ह्याचा हा प्रश्न आहे तर डेफिनेटली बाकीच्या लोकांचा सुद्धा हा प्रश्न असेल. बरेच वाचक, मराठी वाचकसुद्धा यूट्यूब बघत असतील आणि मला त्यांच्याशी सुद्धा एक कनेक्शन फॉर्म करता येईल. मला आवडलेल्या पुस्तकांबद्दल ओपनली बोलता येईल. त्याच्यामुळे मराठी पुस्तकांबद्दल यूट्यूब व्हिडिओज बनवणं ही माझी अंधुकशी कल्पना होती, पण त्याच्यावरती मी अंमल करायला सुरुवात केलेली नव्हती. त्याच्यावरती मी कष्ट घ्यायला सुरुवात केलेली नव्हती. पण जेव्हा मिहीरदादाचा मला मेसेज आला तेव्हा माझ्या लक्षात आलं की डेफिनेटली आपण हे करायला काहीच हरकत नाही आहे. आणि मी त्याला सांगितलं की ते मी नक्कीच करणार आहे. आणि त्यांनी जर का हा व्हिडिओ बघितला तर दादा, तुझ्यामुळे मी ह्या कल्पनेवरती अंमल करायला स्टार्ट केलं. सो थँक्यू. सो हे असं सुरू झालेलं आहे. आता इथून पुढे टाईम टू टाईम, वेळोवेळी माझ्या चॅनलवरती मराठी पुस्तकांबद्दल व्हिडिओज येणार आहेत. अगदी दर्जेदार दिग्गज मराठी कादंबऱ्या, म्हणजे अगदी मृत्युंजय आणि छावा आणि श्रीमान योगीपासून ते अगदी नवीन लेखकांच्या पुस्तकांपर्यंत मी सगळी पुस्तकं वाचायला मला प्रचंड आवडतं. त्याच्यामुळे सगळ्या पुस्तकांबद्दल मी बोलणार आहे. बरीच पुस्तकं आहेत जी पुस्तकं मला वाचायची तशा लिस्टवरती बरीच पुस्तकं आहेत. मृत्युंजय मी सध्या स्टोरी टेलवरती ऐकते, पण त्याच्यात पण बरीच गॅप पडली. तिथे छावासुद्धा आहे, ती पण मला ऐकायची आहे. राऊ वाचायचे मला, श्रीमान योगी वाचायचे. मृत्युंजय ऐकते, पण वाचण्याचं सॅटिस्फॅक्शन वेगळं असतं. ती मला वाचायची, कारण कर्ण, शिवाजी महाराज, संभाजी महाराज अशी कॅरेक्टर्स अशी हृदयात असतात. त्याच्यामुळे बरीच अशी पुस्तकं आहेत जी मला वाचायची आहेत. त्याच्यामुळे आहे. आणि थोडासा वेळ लागेल चॅनल ग्रो व्हायला, पण मी प्रयत्न सोडणार नाही. माझ्या मातृभाषेमध्ये पुस्तकं वाचायला मला खूप आवडतं आणि मला मनापासून आवडेल माझी मातृभाषा प्रमोट करायला. अजून एक गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते की मी टीचर आहे, म्हणजे ॲक्च्युली लेक्चरर आहे ज्युनियर कॉलेजमध्ये, आणि 11वी-12वीच्या मुलांना मी इंग्लिश शिकवते. त्यामुळे इंग्लिश पुस्तकांचं वाचन करणं हे जितकी मला त्या साहित्याची आवड आहे तितकीच ती माझ्या प्रोफेशनची गरजसुद्धा आहे. म्हणजे जर का मला वाचन आवडत नसतं तर ते फारच माझ्यासाठी भयंकर झालं असतं, पण मला वाचायला आवडतो असं तो काही प्रॉब्लेम नाही आहे. पण मराठी पुस्तकं वाचणं हा सुद्धा माझ्यासाठी खूप मोठा विरंगुळ आहे. म्हणजे जर मला इंग्लिश पुस्तकांची आवड नसती तरीसुद्धा मला ती वाचावीच लागली असती, आज नाही तर उद्या. कारण शिकवताना नाहीतर तुटकपणा जाणवतो, हे गेल्या वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्षाच्या अनुभवात मी शिकले. त्यामुळे शिक्षकांसाठी वाचन करणं हा त्यांच्या कामाचाच एक भाग असतो. त्यामुळे मला जर का इंग्लिश बुक्स आवडत नसती तरीसुद्धा मला ती वाचावीच लागली असती, पण मला ती फार आवडतं. पण मराठीसाठी माझ्यावरती तसं कंपल्शन नाही आहे, पण तरीसुद्धा मला वाटतं की वाचावं. कधी अक्षरधारामध्ये गेलं, ज्यांना माहिती नाही आहे, पुण्यामध्ये नाव विसरले मी, अत्रे सभागृहाच्या समोर अक्षरधारा नावाचं पुस्तकांचं खूप मोठं स्टोअर आहे. बरीच वर्ष ते आहे, बरंच फेमस आहे, खूप प्रसिद्ध आहे. तिथे शेकडो मराठी पुस्तकं आहेत. इंग्लिश पुस्तकांचं पण मला वाटतं तिथे एक सेक्शन आहे. आय एम नॉट शुअर, तुम्हाला माहिती असेल तर कमेंट्समध्ये सांगा, पण आहे कदाचित. पण मराठी पुस्तकांचं तिथे भीषण कलेक्शन आहे, प्रचंड. त्यामुळे कधीही तिथे गेलं तर माझी नजर अशी इकडून तिकडे अशी भिरभिरते आता की मी हे घेऊ का ते घेऊ. बऱ्याचदा आम्ही तिथे जातो नारायण धारपांची पुस्तकं शोधायला. नारायण धारपांची नाही मिळाली तर अजून रत्नाकर मतकरी आहेत, त्यांची शोधतो तिथे. आणि मला आठवतं आहे मराठी पुस्तकांसाठी मराठी पुस्तकांवर माझं प्रेम आहे, त्याच्यावरून मला आठवलं बऱ्याचदा मी तिथे जाते आणि तिथे 3 कादंबऱ्या आहेत ज्याच्यावरनं माझी नजर हटत नाही. त्या दरवेळी एकाच ठिकाणी ठेवलेल्या असतात, त्यामुळे असं होतच नाही की मला त्या दिसल्या नाहीत. व्हेरी अनफॉर्च्युनेटली अक्षरधारावाल्या लोकांना त्या कादंबऱ्याची जागा बदलाली. तिथे आल्यानंतर मला वेळ लागतं. एक म्हणजे युगंधर,
जी श्रीकृष्णाबद्दल आहे, एक म्हणजे श्रीमान योगी जी परमपूज्य शिवाजी महाराजांबद्दल आहे, आणि एक मृत्युंजय, श्रीमान योगीच म्हटलं ना मी, श्रीमान योगी जी शिवाजी महाराजांबद्दल आहे, आणि एक मृत्युंजय जी थोर योद्धा कर्णाबद्दल आहे. मृत्युंजय मी ऐकायला घेतलं, मी तुम्हाला सांगितलं. श्रीमान योगी अजून ऐकण्याचा योग आलेला नाही, वाचण्याचाही योग आलेला नाही, आणि मला माहिती नाही की ते स्टोरी टेलवरती आहे की नाही. स्टोरी टेल म्हणजे एक ऑडिओ बुक्स ॲप आहे, तुम्ही ऐकलंच असेल त्याच्याबद्दल. आणि युगंधर मी घेतलं होतं एप्रिलमध्ये, पण इतकी पुस्तकं वाचायची बाकी आहेत, आणि युगंधर लिटरली एवढं आहे, त्यामुळे तेही मी वाचायला अजून सुरुवात केलेली नाही. पण युगंधर मी घेतलं, पण तिथे गेल्यानंतर अजूनही कधी वाचेन माहिती नाही, पण मृत्युंजय आणि श्रीमान योगी की दरवेळ मला हे घ्यायचं आहे, मला ही दोन्ही पुस्तकं घ्यायची, मला घ्यायचीच आहेत, पण घेणं झालं नाही अजून, कारण तोपर्यंत बाकीचीच पुस्तकं जास्त घेतली जातात, त्यामुळे घेण्याचा अजून योग आला नाही. आणि कसं असतं ना, तुम्ही जर का वाचत असाल, तुम्हाला पुस्तकं आवडत असतील, तर तुम्हाला कळेल, किंवा कोणतीही गोष्ट फॉर दॅट मॅटर, तुम्हाला कपड्याच्या शॉपिंगची आवड असेल तर ते, तुम्हाला ज्वेलरीच्या शॉपिंगची आवड असेल तर त्याचं, पुस्तकांची आवड असेल तर त्याचं. मी तो ड्रेस कधी घालेन मला माहिती नाही, पण तो माझ्याकडे आहे याचं समाधान खूप असतं. तसं ते पुस्तक मी कधी वाचीन माहिती नाही, पण ते माझ्याकडे आहे आणि मी ते कधीही घेऊन वाचू शकते. हे जे समाधान आहे ना, ते वेगळंच असतं. त्यामुळे कधी घेईन ते माहिती नाही, पण मला दरवेळेला ते दिसतं. अजून मराठी पुस्तकांबद्दल एक अनुभव सांगायचा झाला तर टिळक स्मारक समोर श्रीनाथ आर्ट गॅलरीमध्ये 1 वर्ष आड मराठी पुस्तकांचा सेल लागतो. तिथे पहिली 2 वर्ष तर खूपच छान पुस्तकं मिळाली, नंतरसुद्धा मिळाली, पण तितकीशी मिळाली नाहीत. मे बी त्यांनी एडिशन्स बदलली असतील. पण तिथे कोणतंही पुस्तक सुरू झालं तेव्हा 50 रुपयाला होतं, 60 रुपये. आता कोणतंही पुस्तक 70 रुपयाला असतं. आय थिंक अजब डिस्ट्रीब्युटर्स नावाचं एक ऑर्गनायझेशन आहे, ते तो सेल ऑर्गनाईज करतात. म्हणजे ओरिजिनल पब्लिशर्स आणि लेखकांकडून कॉपीराईट्स घेऊन ते त्यांच्या प्रकाशनामध्ये ती पुस्तकं प्रकाशित करतात, आणि ती 70 रुपयाला तिथे विकायला असतात. तिथून मला आठवतं आहे, आम्ही जेव्हा पहिल्यांदा गेलो होतो, मी आणि माझी आई, तिलासुद्धा वाचनाची खूप आवड आहे, अक्षरशः एवढा गठ्ठा घेऊन आम्ही बाहेर पडलो होतो. 23 पुस्तकं घेऊन आम्ही बाहेर पडलो होतो. तो अनुभव मला चांगलाच आठवतो. त्यामुळे मराठी पुस्तकांची माझं नातं खूप जुनं आहे. लहानपणापासून पु ल देशपांडे ऐकत आल्यामुळे, त्याची गोडी लागल्यामुळे, नंतर पुस्तकांचं खूप मोठं सेक्शन आहेच आहे माझ्याकडे. त्याच्यामुळे मराठी पुस्तकांची माझं नातं हे खूप जुनं आहे. आणि आता बुकट्यूब चॅनल सुरू केल्यामुळे हा एक माझा विरंगुळा आहे, माझी आवड, माझी इच्छा, आणि माझी एक प्रकारची जबाबदारीसुद्धा आहे की जर का मला एखाद्या भाषेमध्ये पुस्तकं वाचायला आवडत असतील तर मी डेफिनेटली ती प्रमोट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं मला वाटतं. सो जर का तुम्ही मराठी असाल की नसालही, जर का तुम्हाला मराठी येत असेल आणि मराठी साहित्य वाचायला आवडत असेल तर तुमच्यासाठी व्हिडिओज येतच राहणार आहेत माझ्या चॅनलवरती. फक्त मला थोडीशी सपोर्टची गरज आहे, आवश्यकता आहे आणि अपेक्षा आहे, तुमच्या सबस्क्रिप्शनची, तुमच्या लाईकची आणि तुमच्या कमेंटची. दॅट्स इट. सो एवढंच बोलायचं होतं. बराच आता माहीत नाही व्हिडिओ केवढा मोठा होईल, पण माझी खात्री आहे की मराठी वाचक वर्ग नक्की बघेल आणि प्रतिसादसुद्धा देईल. सो मराठी बुकट्यूब इनिशिएटिव्हबद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे मला माहिती नाही की हा खरंच इनिशिएटिव्ह आहे का, कारण मला व्हिडिओज मिळाले नाही, बट देअर इज अ पॉसिबिलिटी की ते असतीलसुद्धा. पण माझ्या चॅनलवरचं माझं हे जे इनिशिएटिव्ह म्हणा तुम्ही, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे मला कमेंट्समध्ये जरूर कळवा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. आणि आता आउटरो माझा परत इंग्लिशमध्ये जाणार आहे, तो पण मी ट्रान्सलेट करण्याची हिंमत करणार नाही, कारण तेवढी प्रतिभा माझ्यामध्ये नाही आहे, ते फार कृत्रिम होईल. त्यामुळे थँक्यू गाईज फॉर वॉचिंग टिल दी एंड, अँड प्लीज लीव अ लाईक, लीव अ कमेंट, सबस्क्राईब टू माय चॅनल, अँड हेल्प मी स्प्रेड अ लॉट ऑफ बुकिश लव.